1 2 3 हाय गाइस, आता आपण परत नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. आमचे जे अंधारे कोंबडी होती तिने पिल्लू दिलं. 2 पिल्लू होती म्हणजे एका पिल्लू मध्ये एक पिल्लू ते मरलं आणि एका अंडे पिल्लूच नव्हतं म्हणून आम्ही त्याला काढले. त्या 12 पिल्लांना जी आता 12 राहिलेली आहे. 21 दिवसानंतर आम्ही 15 बसवली तर त्यातली 12 राहिली. आता 21 दिवस झाला आहे म्हणून आम्ही त्यांना उचलत आहे पाकवायसाठी. आता आमची आई त्यांना नेत आहे पाकवायसाठी. आता आमची आई त्यांना पाकवत आहे आणि एकच पिल्लू फक्त पाणी बाकी सगळे उचलण्याचे. हे पाकडण्यासाठी कारण याचं असं आहे की पिल्लं ती घाबरत नाही, चालाक होतात, त्याच्यामुळे तिला पाकडलं जातं. त्यामुळे आमच्या मम्मीला मी विचारलं होतं तेव्हा आमच्या मम्मीने मला हे सांगितलं कारण नीट. तेव्हा आमची मम्मी गडबडली होती सांगताना थोडीशी. पाकडलं की पिल्लं चालाक होतात, प्राणी बिणी आला गेले की त्यांना अशी चालाकांनी बघतात, त्यांना लगेच हे होतं की मग त्यांना दिसतं ते. त्यामुळे ते पाकडलं की अजून तंदुरुस्त होतात त्यांची पुलं, कानं बिनं व्यवस्थित. आपण कसं जन्मलेल्या बाळाला कसं व्यवस्थित आंघोळ आलिश करतो पोरांना, तसं त्यामुळे यांना पाकडतात. ओके बाय. देविका बघा कशी नाचतीये, तिला घाबरती ती, पण तिला पिल्लं घ्यायची लई इच्छा असते. बघा कशी देविका घाबरती बघा. तो का त्या बघा देविकाला तिला पिल्लं घ्यायचे. आता आई त्यांना खायला टाकत आहे वरईचं तांदूळ. बघा कशी खातात पिल्लं ती आता. अरे देविकाने उचलले गपचूप पिल्लू. बघा देविका दाखवा पिल्लाला. छान आहे. काय कसं दिसतं किती वरडत आहे. बरं झालं ती कोंबडी माझ्या मागे नाही लागली, नाही तर तिने मला आता चावलं असतं. ठेवू ना तिची आई मागेन तुझ्याकडे बघन ती कोंबडीची आई. त्या कोंबडीला बॉक्स मध्ये ठेवला. छोटे छोटे शिबले पाहिजे आणि त्यांना हवा आहे. आणि मग आता रात्री तिथं जखना 2-3 दिवस नंतर मग मुक्ती झाली की आम्ही तुम्हाला दाखवतो. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय.